हो होय वाव निवस काढिता का भनंग दबडिता भानियावरी. भनंग म्हणजे भिकारी, भनंग म्हणजे भिकारी. पंचपक्वान्नाचा ताट भिकाऱ्याच्या पुढे वाढावा पंक्तीत, आणि ज्यांनी पंगत दिली त्या पंक्तीवाल्यांनी येऊन त्याच्या कमरीत लात घालावी. त्याचा आत्मा काय आशीर्वाद देईल भरतदादा. हा माऊली म्हणती तेही दुःख कमी आहे राजा. एखादी ताई माई अक्का त्याला बोलून घेईल बापूजी आणि काहीतरी थंडी वाशी देईल. चाल त्याच्या पुढे वाटी पुढून बाळक काळे नेता एकूण ते एक होय उदक तुटता आमिना. साधकाची अवस्था आहे सज्जन, नुसती ओवी सांगणार नाही, ध्यानात घ्या. अवस्था काय भानगड ही समजवून घ्या. अजून सुद्धा काही काहीच्या तोंडामध्ये ते शब्द आहेत. आई गोटे खरं शेका टग्या या धर्ममंडपात ये, तुला बिना नामाचा नाही घुमावला तर पट्ट्या श्रीपादाचा नाही, बिना नामाचा घुमवल तुला. एवढी पावर आहे. मजाक नाही सांगत माय बापू. 21 दिवस भंभाम करीत बसलो हनुमंताच्या मंदिरामध्ये. 21 दिवस बिना अन्न पाण्याचा. कुणासाठी? त्या पोटासाठी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभोगी. गाई बाई बस प्यार से गाई. जगाच्या कल्याणा संतांच्या विभोगी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभोगी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभोगी. सोडणार नाही सज्जनो. रात्र आपल्या बापाची आज. कारण 300 किलोमीटर तोडून येलोय मी. हो मी आलो फक्त तुमच्या प्रेमापोटी. या गावातील ज्याने कधी स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही, संजू बाबा रात्रंदिवस हॅलो बाबा भाऊ म्हणलं डायरीवर एक वेळ तारीख टाकली पुन्हा कॅन्सल होत नाही. तिथं हजारच होईल म्हणलं, काळजी करू नको. हा 7 नवसाच्या पाठीवर लेकरू हवं, 7 पोरीच्या पाठीवर, आणि तेही भगवंताने न्यावं ओवीवर. या हा वाटी पुढून बाळक काळे नेता एकुलते एक हो उदक तुटता आमिना. 7 पोरीच्या पाठीवर पोरगा व्हावं, तेही भगवंताने न्यावं. त्यावेळेला आई रडती सज्जनो, बाळा बाळा माझ्याशी बोलणारा. अगं माय त्याच्यातला देव निघून गेला, आता काय दगड बोलीन. माऊली म्हणती तेही दुःख कमी आहे. चाल पुढं. हो दोघं जर पती पत्नीला हयाती असली तर मासाचा गोळा तयार करायला वेळ लागत नाही मला. भगवंत म्हणतात सज्जनो, हो विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. चाल त्याच्या पुढं. हो उदक तुटता आमिना. सज्जनो भर दुपारी 12 वाजता कोळ्यानी गळाला शिदोड चिपका बाबा, आणि तो शिदोड पाण्यात फेकावा त्या गळाला, आणि त्याला भर दुपारी 1 वाजता मासा लागावा. आणि मग तो कोळी तो मासा मागं फेकतो भर दुपारी. आणि दुपारी मासा फेकल्यानंतर ती तापलेल्या वाळूवर
जी वाळू तापती ना त्या तापलेल्या वाळूवर तो मासा तसा फाड 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 जीवनावे गडी मासोडी जीवनावे गडी मासोडी जीवनावे गडी मासोडी जीवनावे गडी मासोडी तुकोबारायांची साधक अवस्था ग्रंथ वाचा सज्जनो, या डोळ्याचा पारणं फिटल्याशिवाय राहणार नाही. आणि तो ग्रंथ कॉलेजच्या ग्रंथालयात आहे, मिळत नाही असं म्हणू नका. त्याची आवृत्ती तुम्हाला जर बनवायची असेल तर माझ्याकडे या, मी तुम्हाला ग्रंथ देतो. त्याची आवृत्ती डुप्लिकेट बनवून घ्या तुम्ही, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. हो, ज्या वेळेला तो पाण्यातनं मासाच्या तापलेल्या वाळूवर फेकावा, तो जसा फाड 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 करतो ना सज्जन हो, तसा साधक नामचिंतनाला बसल्यानंतर फाड 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 करतो. त्याला कसली शुद्धी राहत, कसलीच शुद्धी राहत नाही, अजिबात नाही. हा 1492 क्रमांकाच्या अभंगामध्ये दुसरं चरण टाकलंय, ध्रुवपद आहे त्या अभंगाचं. हा देहाच्या निराशे पाविजे आठाया, माझी ऐसी काया जवळ मोहे. अहो, ही ज्या वेळेला स्थिती होती त्यावेळेला तुमच्या शरीरात असलेले 33 मणके, पाठीच्या कण्याला मणके किती आहे माहिती आहे? नुसते कीर्तन ऐकण्यात मजा नाही, हे टाळक्यात जर नाही उतरलं ना तर उपयोग होणार. तुम्हाला 84 जन्मलक्षी योनी सुद्धा पटवून देतो मायबाप. कुठले 84 जन्म आहेत? हा, आपल्या शरीरामध्ये 32 मणके आहेत, 32 पाठीच्या कण्याला. 33 मणके आहेत, सॉरी 32 नव्हे 33. 33 मणक्याला 12 मणक्याची ठेवण आहे. हे पुरी शाळेत जाताना तुम्ही, हा मग आता 33 मधून 12 गेले, खाली किती उरली? गप्पा हाणायला तुम्ही ध्यानावर नाही. कसा संसार होईल लेका, कसं समज? हा, किती मणके आहेत? 21. 12 गेले, 21 आणि 12 33. लक्षात घ्या. आता उरली 21 मणके. 21 मणक्याला, एका मणक्याला 4 छिद्र. गणित बघा कसं आहे, एका मणक्याला 4 छिद्र. उजाणी पाठ आहे ना. 21 चोक 84 जन्मलक्षी योनी, परंतु मनुष्य देहा वाचून. एका मणक्याला 4 छिद्र आहेत. कोणी डॉक्टर बसलेले असतील, मणके फोडून पाणी काढल्या जात नाही, मणक्याला होल आहे, छिद्र. या मणक्याला जॉईंट 22,000 मज्जारज्जू आहे. किती मज्जारज्जू? 22,000. 22,000 मज्जारज्जू मेंदू पर्यंत गेले सज्जनो. ज्या वेळेला हे 22,000 मज्जारज्जू मेंदू पर्यंत जातात आणि आपली श्वासाची गती बेंबीच्या देठापासून सुरुवात होती. पहा माऊली एकनाथ महाराज वर्णन करतात, माझ्या पैठणचे मालक. श्वासोश्वासाच्या परिचारा ज्या भेण विसंबे वाजणे वारा, ज्याच्याने धाके धरा विरवी ऐसे सागरा जळू असते. मग म्हणे सावधान सादर ऐक माझे वचन, तुझ भावल्या माझे गुह्य ज्ञान वंश उद्धरण तुझे. सद्गुरु एकनाथ महाराज की जय.